हॅलो, गुड मॉर्निंग. पहा, आपण द लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकमधला हर्बेरिया हा भाग पाहतोय. हर्बेरियम. पहा, हर्बेरियम म्हणजे काय? द वर्ड हर्बेरियम वॉज कॉइन्ड बाय पिटॉन डी टर्नफोर्ट इन बुक इलेमेन्स. काय आहे? फिटॉन डी टर्नफोर्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा हर्बेरिया हा शब्द वापरला. कुठं हर्बेरिया शब्द वापरलेला आहे? की त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, इलेमेन्स नावाचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्याचं पहिल्यांदा हर्बेरियम हा शब्द वापरलेला आहे आणि तेव्हापासून काय झाला, तो अस्तित्वात आलेला आहे, सगळ्यांना माहिती झालेला आहे. द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट ल्युका गिनी सिन्स 1490 टू 1556. काय आहे? हे इटलीमधले टॅक्झॉनॉमिस्ट आहेत, वनस्पतीचं वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ आहेत, ल्युका गिनी नावाचे. त्यांनी काय केलेलं आहे? हर्बेरियम हा शब्द, हर्बेरियम ची कला विकसित केलेली आहे. द आर्ट ऑफ हर्बेरियम इनिशिएटेड, सुरुवात केलेली आहे. हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल इन टॅक्झॉनॉमिक स्टडीज. आणि वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी काय आहे? हर्बेरिया हे चांगल्या प्रकारचं साधन आहे. हर्बेरियम इज essentially a dried plant specimen that is pressed, treated and mounted on standard size sheet in order to प्रेझेंट इट. काय म्हटलेलं आहे? हर्बेरियम म्हणजे काय? ही डेफिनेशन आहे पहा हर्बेरियमची. इथून ही डेफिनेशन सुरू होते. हर्बेरियम म्हणजे काय? अंडरलाईन करून ठेवा तिथं तुमच्या पुस्तकामध्ये. हर्बेरियम म्हणजे हर्बेरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमन. काय आहेत? आपल्याला जे माहितीसाठी, अभ्यासासाठी जे वनस्पती लागणार आहेत, त्या सुकून ठेवलेल्या वनस्पती असतात. आणखी काय केलेले असतात? दॅट इज स्पेसिमन दॅट इज प्रेस्ड, अशा दाबून त्याच्यावरती दाब दिलेला असतो आणि अशा एका प्लॅटफॉर्म, युनिफॉर्म चपट्या अशा झालेल्या अशा वनस्पती असतात की त्याची पानं, खोड कसं आहे, फुलं कशी आहेत, मूळ कसं आहे, आपण तिथं त्याच्यावरून पाहू शकतो. आणखी काय केलं जातं? तर ड्राय केलेले असतात, सुकवलेले असतात, प्रेस केलेले असतात, ट्रीटेड, त्याच्यावरती ट्रीटमेंट केलेली असते, म्हणजे कीटकनाशक लावलेले असतात. नाहीतर कीटक काय होईल, ते सडून जाईल, कुजून जाईल वनस्पती. तर ते होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय केलं जातंय? ही कीटकनाशके लावलेली असतात. अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज सीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. आणि एक विशिष्ट आकाराचा पेपर, कार्डशीट म्हणतात त्याला. ते कार्डशीट A4 साईजचं आहे, म्हणजे आपला ड्रॉइंग पेज पूर्ण असतं ते, त्याचे 4 भाग केले की A4 साईज होतो. त्या A4 साईजचा पेपर जो असतो, बनवलेला असतो, त्या पेपरवरती काय केलेलं असतं? हे चिटकवून ठेवलेलं असतं. टेक्सो टेप लावून, त्या ट्रान्सपरंट टेप लावून काय केले जातात? चिटकवले जातात किंवा सुई दोऱ्याने त्याला काय केले जातात? पेपरवर बांधले जातात. अशा पद्धतीनं तयार केलेलं जे प्लांट्स अभ्यासासाठी लागणारा काय केलेलं आहे, आपण जपून ठेवलेलं असतं, त्याला काय म्हणतात? हर्बेरियम असे म्हणतात. हर्बेरियमचे डेफिनेशन सोबत लिखा. हर्बेरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमेन दॅट इज प्रेस्ड, ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज सीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. काय आहे? की ड्राय केलेला प्लांट आहे आणि प्रेस केलेलं प्लांट आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे, कीटकनाशके लावलेली आहेत आणि विशिष्ट पेपरवरती काय केलेलं आहे? आपण ते माउंट करून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं हे प्लांट आहे. त्याला आपण काय म्हणतो? हर्बेरियम असे म्हणतो. आता हर्बेरियम कसं तयार करतात वगैरे आपण पाहू. हर्बेरियम त्याच्यावरती, हर्बेरियमवरती काय माहिती असते? तर इथं डायग्राम तुम्हाला हा हर्बेरियम सीटच आहे इथं. तर अशा पद्धतीने हे प्लांट काय केलं जातं? त्याचं फुलं आहेत, पानं आहेत, फळं आहेत, शेंगा दिसत आहेत पहा, आणि खाली कोपऱ्यामध्ये काय आहे? त्याची माहिती लिहिलेली आहे. आता आपण तुम्हाला बारकाईने पाहायचं असेल तर पहा, ही हर्बेरियम सीट फोटोग्राफ्स कुठून घेतलेला आहे? तर हे एका कॉलेजमधनं घेतलेलं आहे पहा. तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती, पुणे.
पुण्यामधल्या बारामतीमधलं हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली हर्बेरियम सीट आहे. हर्बे बॉटॅनिकल नेम पहिला आहे. ह्या प्लॅन्टचं काय आहे, नाव तिथं लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी. क्लायटोरिया टर्नॅलिया, मराठी त्याला नाव आहे गोकर्ण म्हणतो आपण. काय म्हणतो, गोकर्ण म्हणतो. त्याची फॅमिली आहे पॅपिलिओनेसी आणि युजेस लिहिलेले आहेत, मेडिसिनल युजेस आहेत. आणि कुठं कलेक्ट केलेलं आहे तर बारामती हॉस्टेल या ठिकाणी कलेक्ट केलेलं आहे. आणखी काय त्याचे स्पेसिफिक रिमार्क असेल तर लिहिला जातो. डेट लिहिलेली आहे खाली 21/1/90ला काय केलेलं आहे, हे हर्बेरियम सीट तयार करून त्यांच्या म्युझियममध्ये, त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये काय केलेले आहे, ठेवलेले आहे. आणि कुणी कलेक्ट केलेलं आहे, कलेक्टरचं नाव दिलेलं जातं. कदम व्ही ह्या विद्यार्थ्याने काय केलेले, ही कलेक्ट केलेली ही हर्बेरियम सीट आहे. मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये अशा लाखो प्लॅन्टचे हर्बेरियम तयार करून ठेवलेले असतात. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला त्या वनस्पतींचा अभ्यास करता येतो. तर अशा पद्धतीने हे हर्बेरियम असतं. हर्बेरियम म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात मी सांगितले. डेट, place of collection along with the detailed classification and highlighting with its economical peculiarity. काय काय लिहिलेलं असतं तर त्याच्यावरती कलेक्शन कधी केलं, त्याची डेट असते, प्लेस कुठून कलेक्ट केलेलं आहे, कुठून ते प्लांटची फांदी आणलेली आहे. काही वेळा मोठा असेल तर फांदी असते, नाहीतर फक्त पानं असतात, बरोबर आहे. किंवा छोटा असेल तर पूर्ण प्लांट पण असून आपण कलेक्ट करून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने हायलाइट विथ इट इकॉनॉमिकल पिक्युलॅरिटीज. आणखी काय केलेलं असतं की त्याचा पर्यावरणातील महत्वाचा गुणधर्म काही आपण मेडिसिनल प्लांट म्हणून लिहिलेला आहे. तर हे मेडिसिनल प्लांट औषधी वनस्पती म्हणून त्याचा काय आहे, नावलौकिक आहे, हे तिथं लिहिलेलं आहे. कॅरेक्टर्स ऑफ द प्लांट आर रेकॉर्डेड ऑन द सेम सीट. अशा पद्धतीचे तिचे थोडक्यात काही गुणधर्म लिहिलेले असतात. लोकल नेम, स्थानिक नाव लिहिलंय, गोकर्ण नाव दिलेलं आहे, बरोबर आहे का नाही. अँड द नेम ऑफ द कलेक्टर मे बी ऍडेड, आणि कुणी गोळा केलेलं आहे हे प्लांट त्याचे नाव लिहिलेलं असतं. धिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट लोअर राईट कॉर्नर ऑफ द सीट अँड इज कॉल्ड ॲज अ लेबल. आणि राईट साईडला खालच्या बाजूला काय असतो, ते माहिती लिहिलेली असते, त्याला काय म्हणतात, लेबल म्हणतात. तर अशा पद्धतीनं हर्बेरियम तयार केलेलं असतं. समजलं का हर्बेरियम म्हणजे काय. तर हर्बेरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमन दॅट इज pressed, treated and mounted on standard size seat in order to preserve it. अशा पद्धतीनं मग आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल वर्कला आपण फील्ड वर्क जाणार आहोत. तेव्हा फील्ड वर्कवरती असे प्लॅन्ट्स आपण कलेक्ट करणार आहोत. आणि मग ते आणलेले प्लॅन्ट ओले असतील, बरोबर आहे, तर आपण जुने पुस्तक वह्या काय असेल ते त्याच्यामध्ये काय करायचं, एका एका पानाच्या मध्ये ते ठेवायचं आहे. आणि वरनं दाब पडेल अशा पद्धतीचं काहीतरी वजन ठेवायचा, पाटा बिटा त्याच्यावरती ठेवतो आपण त्या पुस्तकावरती, जुन्या जर्नलवरती. आणि त्याच्या खाली ते प्लॅन्ट प्रेस होतं, सुकतं, आणि सुकल्यानंतर मग काय केलं जातं, हे पेपर सीटवरती काय केलं जातं, माउंट केलं जातं. अशा पद्धतीनं आपण कलेक्शन करणार आहोत. दुसरा पुढचा पॉइंट आहे बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स Botanical garden are the places where the plants of a different varieties collected from the different parts of the world are grown in a scientific and systematic in a in vivo manner. काय आहे बॉटॅनिकल गार्डन म्हणजे काय. आता बॉटॅनिकल गार्डन आपल्याला जुन्या जर पाहायचे असेल तर पुण्याला हडपसर रोडला, सोलापूर रोडवरती जाताना तुम्ही पाहिलं असेल, जिथं रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सला लागूनच गार्डन आहे. खूप जुनी गार्डन आहे. तिथं देशी परदेशातून आणलेले प्लॅन्ट्स काय केलेले आहेत, ग्रो केलेले आहेत, ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. किंवा आपण मराठी पिक्चर पाहतो, बरंचसं शूटिंग मराठी पिक्चरचं तिथं होतं. ते शालिनी पॅलेस किंवा शालिनी गार्डन म्हटलेलं आहे, कोल्हापूरला आहे ती. तर ती सुद्धा राजे रजवाडे जेव्हा पर्यटनावरती जायचे, फिरायला जायचे, तेव्हा तिथून आणलेल्या वनस्पती तिथं आपल्याला वेगवेगळ्या परदेशी वनस्पती सुद्धा पाहायला मिळतात, तिथं ग्रो केलेल्या
आहेत. तर अशा पद्धतीचे जे गार्डन असतात, की त्यांचं मूळ ठिकाण नसून दुसऱ्या ठिकाणी लावलेले असतात. त्याला काय म्हणायचं? इन व्हायवो. आणि इन विट्रो म्हणजे मूळ जागेवरतीच आहेत. आता कोयना अभयारण्यामध्ये असणारे प्लांट हे मूळचेच आहेत तिथं. तिथं कुणी आणून लावलेले नाहीत. म्हणजे त्या एरियामध्ये नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वनस्पतीच तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. त्याला म्हणायचं इन विट्रो. काय म्हणायचं? इन विट्रो. आणि दुसऱ्या ठिकाणी जर आणून ते लावलंय किंवा ते वाढवलं तर त्याला काय म्हणायचं? इन व्हायवो. म्हणजे प्राण्यांच्या बाबतीत ही इन विट्रो आणि इन व्हायवो शब्द आपण वापरणार आहे, की कोयना अभयारण्याला काय केलं, तिथल्या त्या एरियामध्ये असणाऱ्या प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे. कुणीही शिकार करू शकत नाही. बरोबर आहे? ते नैसर्गिकरित्या वाढत असतात. त्याला काय म्हणायचं? इन विट्रो. पण तेच प्राणी काय करतो, बिबट्या गावात आला म्हणून त्याला पकडून आणतात. पुन्हा कुठेतरी त्याला पिंजऱ्यात किंवा जिजामाता आपण पुण्याची जी गार्डन आहे, स्नेक पार्क आहे किंवा जिजामाता उद्यान आता तिथं केलेलं आहे. तिथले खालचे जे प्राणी पेशवे पार्क जवळचे होते, ते सगळे इकडं आणलेले आहेत. तर तिथं जे प्राणी आहेत, ते काय केलेले आहेत, त्या आसपासच्या एरियामध्ये सापडलेले प्राणी आपण आर्टिफिशियली कृत्रिमरित्या त्याला खाद्य पुरवून काय केलेले आहेत, ते वाढवून ठेवलेले आहेत आपल्याला पाहण्यासाठी, आपल्याला पाहता यावेत वगैरे आणि त्यांना संरक्षण दिलेलं आहे. तर हे जे आहे त्याला म्हणायचं इन व्हिवो किंवा व्हायवो, इन व्हायवो. तर तसे इतर ठिकाणच्या वनस्पती एकत्र आणून वाढवलेल्या असतात आणि तिथं आपल्याला त्या वनस्पती पाहायला मिळतात. त्याला म्हणायचं इन व्हायवो मॅनरनं प्लॅन्ट काय केलेले आहेत, ग्रो केलेले आहेत. सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक विशिष्ट पद्धतीनं, की काही वनस्पती फक्त सावलीतच वाढतात. मग मोठे झाड असेल, त्या झाडाच्या खाली ह्या वनस्पती लावाव्या लागतील. तर अशा पद्धतीनं त्या ग्रो केलेल्या त्यांचं तापमान काही दलदलीच्या ठिकाणी वाढतात. त्यांना चिखल जिथं असेल, पाण्याचा उतार असेल, तिथंच त्या लावल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं जे पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती असतील, तर तिथं पाण्याचा टँक तयार करून कृत्रिमरित्या त्यात त्या ग्रो केलेल्या असतात. तर अशा पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं काय केलेल्या असतात, त्या वाढवलेल्या असतात, की त्यांना नैसर्गिक मूळच्याच ठिकाणी जसे वाढतात तसंच वातावरण इथं देण्याचा प्रयत्न केलेला असतो. The label board shows scientific as well as the common name of the plant. काय आहे, त्या झाडावरती काय केलेले असतात, पाट्या लावलेल्या असतात, लेबल्स लावलेले असतात. त्याच्यावरती शास्त्रीय नाव आणि काय केलेलं असतं, स्थानिक नाव लिहिलेलं असतं. तर अशा पद्धतीनं गार्डन्स असतात. त्याला आपण काय म्हणतो, बॉटॅनिकल गार्डन. पहा इथं दिलेलं आहे, बॉटॅनिकल गार्डन कलकत्ता, 250 इयर्स ओल्ड बनियन ट्री. 255 वर्षाचं वडाचं झाड या कलकत्त्याच्या गार्डनमध्ये आहे, बॉटॅनिकल गार्डनमध्ये आहे. आणि त्यांनी कित्येक एकर एरिया कव्हर केलेला आहे. इथं त्याची माहिती दिलेली आहे, ग्रेट बनियन ट्री म्हणून जगामध्ये त्याचं नाव झालेलं आहे, की अशा पद्धतीचं हे प्लॅन्ट आहे. ग्रेट बनियन ट्री इज वन ऑफ द ग्रेटेस्ट अट्रॅक्शन्स. मोर दॅन 250 इयर्स, म्हणजे हे जो बोर्ड लावला तेव्हाच 250 इयर्स. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये लिहिलंय म्हणून त्याला काय म्हणले, 255 इयर्स ओल्ड म्हटलेलं आहे. अँड स्प्रेड ओव्हर द एरिया अबाउट 1.5 हेक्टर्स. जवळजवळ 1.5 हेक्टर एरियामध्ये ते काय झालेलं आहे, झाड पसरलेलं आहे. एवढं मोठं झाड काय आहे, वडाचं झाड आपल्याला या कलकत्त्याच्या गार्डनमध्ये पाहायला मिळतं. वंडर इन प्लांट किंगडम, द ट्री पोझिशन इन द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. या झाडाची नोंद काय झालेली आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. आणि हा बोर्ड लावला, त्याची तारीख दिलेली आहे 21/2/2005. बरोबर आहे. त्यानंतर म्हणून 5 वर्षानंतर हे आपल्या पुस्तकाकडे आले म्हणून 255 वर्षापूर्वीचं हे झाड आहे असं म्हटलेलं आहे. आज आता 265 वर्ष झाली म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीचे बॉटॅनिकल गार्डन्स हा भाग झाला. त्यानंतर पहा, नोन द सायंटिस्ट, काही शास्त्रज्ञांची माहिती इथं दिलेली आहे. इन 1543 द फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड वॉज एस्टॅब्लिश्ड बाय इटालियन प्रोफेसर लुका गिनी. काय आहे, इटलीमधला इटालियन प्रोफेसर आहेत
लुकागिनी नावाचे त्यांनी काय केलेले आहे, पहिली गार्डन इटलीमध्ये स्थापन केलेली आहे ॲट पिसा या ठिकाणी आहे. इटाली इटली बॉटॅनिकल गार्डन पिसा इटली, इटलीमधल्या पिसा या शहरामध्ये ते काय गार्डन आहे. बॉटॅनिकल गार्डन ॲट किवी इन इंग्लंड इज नोन फॉर लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोर दॅन 30,000 स्पेसिमेन्स, प्रिझर्व्ड प्लांट्स अँड मोर दॅन 7 मिलियन हर्बेरिया. काय आहे, ही दुसरी किवीमधली इंग्लंडमधली ही काय गार्डन आहे, ही सगळ्यात जगातील मोठी गार्डन, लार्जेस्ट कलेक्शन आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 30,000 वेगवेगळ्या वनस्पती त्या ठिकाणी ग्रो केलेल्या आहेत आणि त्या गार्डनमध्ये 7 दशलक्ष हार्बेरियम सीड्स तयार करून ठेवलेले आहेत अभ्यासाला. म्हणजे 7 दशलक्ष प्लॅन्ट्सची तुम्हाला काय करता येते, तिथं जाऊन तुम्हाला माहिती मिळू शकते. पहा, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी इंटरनेट माय फ्रेंडमध्ये दिलेलं आहे की तुम्ही काय करा, माहिती गोळा करा. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्रोफेसर अल्मेडिया, प्रोफेसर फी एन नाईक, डॉक्टर ए फी साठे, डॉक्टर पी जी पटवर्धन विथ रेफरन्स टू देअर टॅक्झॉनॉमिक वर्क अँड बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. आणि त्यांनी काय केलेलं आहे की टॅक्झॉनॉमी वनस्पतीचं वर्गीकरण करण्यामध्ये यांनी मदत केलेली आहे.